नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। आदिमाता धाम वडफळीत भक्तीचा महापूर, कणी प्रकट दिनी अवतरले चैतन्याचे रूप। नवहिजारी कणी वाटपाने घुमला संस्कृतीचा नाद, आदिमातेच्या दरबारात हजारो भक्तांचा साद। वृत्तसंकलन तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मोसिम शेख। नमस्कार प्रेक्षक हो, निसर्गाच्या कुशीत, संस्कृतीच्या उजेडात आणि आदिमातेच्या चरणी जेव्हा श्रद्धेचा मळा फुलतो तेव्हा अवघा परिसरच भक्तीच्या रंगात न्हाऊन निघतो। नवापूर जवळील वडफळीच्या पावनभूमीत काल नेमका असाच एक अलौकिक सोहळा पार पडला। चैतन्याची पालखी निघाली, भक्तीचा सोहळा सजला आणि वडफळीचा हा निसर्ग आदिमातेच्या जयघोषाने भक्तिरसात विरघळला। अखिल भारतीय आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था आणि आदिमाता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित कणी प्रकट दिन आणि नवहिजारी कणी वाटप सोहळ्याचे हे चौथे वर्ष होते। हा केवळ एक सोहळा नव्हता, तर पूर्वजांच्या आत्मिक ऊर्जेशी आणि निसर्ग देवतेशी जोडलेली एक आध्यात्मिक नाळ होती। या सोहळ्याचे सौंदर्य सांगताना म्हणावेसे वाटते, ढोलाचा तो नाद घुमला, पावरीचा सूर नभाला भिडला, आदिमातेच्या चरणी येता भक्तीचा हा त्रिवेणी संगम घडला। सायंकाळी 6 वाजता देवहिजारी गावातून जेव्हा भव्य शोभायात्रा निघाली तेव्हा असे वाटत होते की साक्षात पूर्वजांचे आशीर्वाद या भूमीवर अवतरले आहेत। पारंपरिक वेशभूषा, धूपाचा सुगंध आणि भक्तांच्या मुखातील आदिमातेचा गजर यामुळे संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता। त्यानंतर मुख्य मंदिरात आदिमाता देवीचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली। यानंतर रंगला सताली याहा सत्संग। या सत्संगात आदिवासी रूढी परंपरा संस्थेचे अध्यक्ष ईश्वरभाई यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले। ते म्हणाले, आपली संस्कृती हाच आपला खरा धर्म आणि अध्यात्म आहे। आधुनिकतेच्या जगात स्वतःचे मूळ विसरू नका। या सोहळ्याला अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। आदिमातेच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी मनाला भिडणारे विचार मांडले। ते म्हणाले, निसर्ग हीच आपली माता आहे आणि पूर्वजांनी दिलेले संस्कार हेच आपले संचित आहे। हा वारसा जपला तरच समाजात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल। कार्यक्रमात अपसिंग गावित सर आणि जीवन गावित सर यांनीही सुंदर समाज प्रबोधन केले। तर हा भक्तीचा यज्ञ यशस्वी करण्यासाठी वडफळी गाव पंच किरण वळवी, सत्यपाल दादा आणि अजित दादा वळवी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले। शेवटी महाप्रसाद म्हणून दिलेल्या नवहिजारी कणीचे वाटप झाले आणि हजारो भाविक डोळ्यात समाधानाचा भाव आणि मनात आदिमातेची भक्ती घेऊन घरी परतले। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।